सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये विविध भागामध्ये नवरात्र हा सण उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो। देवीने नवरात्रीमध्ये 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरवर्धिनी असं तिचं नाव रूढ झालं आणि या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते। वाघावर आरूढ झालेली, हातामध्ये तलवार अशी शस्त्र धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीमध्ये पूजली जाते। दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाई शक्तीचं या काळामध्ये पूजन केलं जातं। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते आणि वैदिक विधीसह कलशामध्ये माता दुर्गाला आवाहन केलं जातं। याला घटस्थापना असं म्हटलं जातं। घटस्थापना करण्याचा योग्य शुभ मुहूर्त यावर्षी कोणता आहे, नक्की कोणत्या वेळेमध्ये आपण घटस्थापना करावी, कोणत्या वेळेमध्ये घटस्थापना करू नये, घटस्थापनेच्या दिवशी राहुकाळ यमकाळ कोणता आहे, या वेळेमध्ये चुकून देखील आपल्याला पूजा करायची नाही, तर हा मुहूर्त कोणता आहे, राहुकाळामध्ये पूजा का केली जात नाही, याबद्दलची देखील सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची 9 रूपे आहेत, ज्यांचे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पूजन केलं जातं। महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व सप्तशृंगी देवी अशा 3.5 शक्तिपीठे आहेत। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 22 सप्टेंबर म्हणजे सोमवार रोजी मध्यरात्री 1:23 सुरू होईल आणि 23 सप्टेंबरला मंगळवारी 2:55 समाप्त होईल। यावर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 असणार आहे। या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। तसेच अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असेल। ज्यांना सकाळच्या शुभ मुहूर्तावरती घटस्थापन करणं शक्य नसेल त्यांनी या वेळेमध्ये घटस्थापन केला तरी सुद्धा चालेल। या दिवशीचा राहुकाळ जो आहे तर तो सकाळी 7:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आहे। तर या वेळेमध्ये चुकून देखील घटस्थापना आपल्याला करायची नाही, कारण की ज्यांना शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करणं शक्य नाही किंवा ज्यांना जमलं नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना केली जाते, परंतु राहुकाळ आपल्याला वगळायचा आहे। या काळामध्ये आपल्याला चुकून देखील घटस्थापना करायची नाही। राहुकाळामध्ये घटस्थापना का करू नये याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्या अगोदर आपण अजून एक अशुभ मुहूर्त पाहूया। तर याला यमगंडम काळ किंवा यमकाळ म्हटलं जातं। तर तो आहे सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत। सकाळी 10:30 ते 12 हा काळ जो आहे तर त्या वेळेत देखील आपल्याला घटस्थापना जी आहे तर ती करायची नाही। हे 2 अशुभ मुहूर्त आहेत। हे 2 अशुभ मुहूर्त वगळता तुम्ही इतर वेळेमध्ये दिवसभरामध्ये घटस्थापना करू शकता किंवा सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता। राहुकाळ हा स्थळ आणि स्थितीनुसार वेगवेगळे असतात, म्हणजे दरवेळी वेगवेगळ्या काळामध्ये सुरू होतो। हा काळ कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी येतो, परंतु संध्याकाळी जर आला तर तो सूर्यास्ताच्या पूर्वीच येतो। राहुकाळाचा कालावधी दिवसाच्या 8व्या भागा इतका, म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत, म्हणजे राहुकाळाचा कालावधी 1.5 तासाचा असतो। यासाठी दररोज 90 मिनिटं ठराविक काळ असतो, याला राहुकाळ असं म्हटलं जातं। राहुकाळ हा दिनमानाच्या 8व्या भागाचं नाव आहे आणि या काळामध्ये यज्ञ पूजापाठ करू नये। त्यामागील कारण असं की या काळात केलेली कोणतीही पूजा ध्यान फलित होत नाही, यासाठी घटस्थापना आपल्याला या वेळेमध्ये चुकून देखील करायची नाही। या काळामध्ये नवीन व्यवसायाला सुरुवात करू नये। या काळामध्ये कोणतीही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये। जर आपण या कालावधीमध्ये कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये। जर जाणं आवश्यक असेल तर पान, दही किंवा गोड काहीतरी खाऊन आपण बाहेर पडावं। घरातून निघण्यापूर्वी 10 पावले उलटे चालावे, नंतर प्रवासासाठी तुम्ही निघायचं आहे। या काळामध्ये खरेदी विक्री देखील करू नये, यामुळे तोटा संभवतो। राहुकाळामध्ये लग्न, साखरपुडा, धार्मिक काम जसं की वास्तुशांती असेल, गृहप्रवेश असेल यासारखं शुभ काम देखील करू नये। जर एखादं शुभ कार्य करावयास असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृत पिऊनच करावं। या काळामध्ये केलेलं कोणतंही शुभ कार्य हे अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून या काळामध्ये शुभ कार्य करू नये। राहुकाळाच्या दरम्यान अग्नी प्रवास, कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये। पुस्तक लिहिणं, बाह्याचं खातं असेल, काम असेल तर ते देखील या दिवशी करू नये। वाहन काळामध्ये
राहुकाळामध्ये वाहन, घर, मोबाईल, कम्प्युटर, टेलिव्हिजन, दागिने तर कोणतेही मूल्यवान साहित्य विकत घेऊ नये. काही लोकांचा विश्वास आहे की राहुकाळामध्ये केलेलं कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात. यासाठी आपण घटस्थापना राहुकाळामध्ये चुकून देखील करायची नाही. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना हा शुभ मुहूर्ताचा व्हिडिओ नक्कीच